सर्व पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो। निवडणुकीच्या रणधुमाळामध्ये आपण सर्व इथे उपस्थित झालात आणि तुम्ही आतापर्यंत दिलेली साथ निश्चितच आमचा सन्मान मान शेतकरी शेतमजूर गरीब दलित वंचित कष्टकरी कामकरी या सगळ्या लोकांचा आवाज तुम्ही बुलंद केला त्याबद्दल धन्यवाद। खरं तर आम्ही सायन्स कोर मैदान 24 तारखेला आरक्षित केलं, 5 तारखेला अर्ज केला तोही रिजेक्ट केला, 7 तारखेला ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। केला तोही त्यांनी रिजेक्ट केला, पुन्हा 12 तारखेला केला तोही रिजेक्ट केला आणि 18 तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजुरात दिली। आता मंजुरात दिली, पैसे भरले, सगळं झालं। आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव आणतंय का इथे अमितजी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत, हे मैदान तुम्हाला सोडावं लागेल। अशा प्रकारचा प्रशासनाचा दबाव हा अतिशय निवडणूक चालू असताना हा लोकशाहीला घातक आहे। म्हणजे प्रशासनानं अशा प्रकारची फोन करून आम्हाला मैदान सोडण्याचं भाग पडत असेल तर ते चुकीचं आहे। त्याचा निषेध म्हणून हे सभा पत्रकार परिषद घेतली आहे का प्रशासनानं अशा पद्धतीचे फोन का करावं, त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्रसुद्धा आम्ही दिलेलं आहे। ज्या ज्या अधिकाऱ्यांना फोन केले त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र दिलेलं आहे। मैदान आम्ही मारलेलं आहे, मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे। मैदानच नाही तर प्रहारची सिट्टीसुद्धा खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे। आता कोणी जर आम्हाला वरतून फोन घेऊन केले तर आम्ही ते रेकॉर्ड करन आणि व्हायरल करून टाकन। याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि 24 तारखेचं आमचं शक्ती प्रदर्शन आहे, सभा आहे। अधिक काही फोन प्रश्न विचारायचे आहे का सांगा। 24 तारखेला आमची सभा आणि रॅलीचं नियोजन आहे। आम्ही सभा घेऊन रॅली आम्ही काढणार आहोत आणि प्रहारच्या मागं किती शेतकरी शेतमजूर आहे हे आम्ही दाखवणार आहोत आणि त्याचा व्यवस्थित आमचा प्लॅन झाला आहे। सकाळी 9 वाजतापासून तर रात्री 4 वाजेपर्यंत ते कार्यकर्त्याला आले ते आम्ही लेखी तक्रार आता आम्ही देतो आहे, त्याच्यात ते तुम्हाला प्रेस पाठवतो। आरक्षित केल्याचे आम्ही पैसे भरले, पावती भेटली, परंतु दबावापोटी आता तिथं एक पेंडॉल टाकून ठेवलेला आहे आणि उद्या या निवडणुकीला गालबोट लागू नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे। अशा प्रकारचं मुद्दामून भांडण करायचं, आरक्षित असलेलं मैदान शक्तीचा वापर करून अशा पद्धतीनं जर म्हणजे आम्हाला दबाव आणला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही। आम्ही म्हणतोय का निवडणूक शांततेत झाली पाहिजे, शांततापूर्ण वातावरणात झाली पाहिजे। ते नावं मी जाहीर करतो पण आता करणार नाही। माझ्याजवळ सगळे प्रिंट गिंट येऊ द्या, सगळे टाईप त्यांनी काय बोललं काय नाही मोबाईलमधलं सगळं ते स्क्रिप्ट देतो ना तुम्हाला। तो नवनीत जे राणाचा आहे। आम्ही 1 लाख लोक येणार आहोत, 1 लाख लोक कलेक्टर ऑफिस समोर जाऊन बसणार आहोत। नाही ते म्हणतात आम्हाला वरतून फोन आले। गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही पत्र दिलं होतं निवडणूक आयोगाला, पोलीस आयुक्तांना आणि ग्रामीण एसपींना किंवा निवडणुकीत केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून दबाव आणण्यात येईल। मला एक पत्र दिलं ना, आशेगाव पुरुषांना मलाच पत्र देऊन दिलं का आपण कुठेही कायदा सुव्यवस्था होईल अशा प्रकारचं वाच्यता करू नये, असं बोलू नये। म्हणजे पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं वागत असेल तर चुकीचंच आहे। मला पण नोटीस दिली, झाले 4 दिवस,
17/4ला, म्हणजे नोटीस द्यायचं काही कारणच नाही आहे. SP काय घबरावतंय मला माहीत नाही. तो ठाणेदारनं तर मला डायरेक्ट नोटीस दिली. त्यांनी नोटीसमध्ये सत्ताधारी उमेदवार वगळून विरोधी उमेदवारांच्या सभेत परवानग्या रद्द करणे, सभा उधळून लावणे, उमेदवाराची तथा कार्यकर्त्यांच्या गाड्या अडविणे. आपण कोणाची गाडी अडवली नाही, मलाच नोटीस दिली. काँग्रेसवाल्याला नाही, भाजपावाल्याला नाही, स्वाभिमानवाल्याला नाही, वंचितवाल्यांना नाही. म्हणजे मुद्दामून कसं टार्गेट केलं जातं. नोटीस देऊन आम्हाला भयभीत करण्याचा जो प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे, तर मला वाटतं ही प्रचंड लोकशाहीचं पतन होत आहे. निवडणूक चालू असताना फक्त प्रशासन असतं, सत्ताधारी तिथं नसते. आणि मग अशा अतिशय संवेदनशील अशा पिरियडमध्ये काळामध्ये जर प्रशासन एक बाजू घेऊन जर असं बोलत असेल, तर नोटिसा देपर्यंत मज्जाव जात असेल, तर मला वाटते फार चुकीचं आहे. अशा पद्धतीने जाऊ नये. या पद्धतीनं निवडणुकीत काळात जर प्रशासन असं वागतंय, एका पक्षाची बाजू घेतल्यासारखं, तर ते चुकीचं आहे. मी कोर्टात गेलेलो आहो. आतापर्यंत आम्ही 3घांवर गुन्हे दाखल केलेले आहे आणि या संदर्भात सुद्धा आम्ही या ठाणेदाराच्या विरोधात कोर्टात पण जाणार आहोत. मैदान 24 तारखेला फक्त. हा 23 आणि 24 2 दिवस उद्या. हा ठाणेदार आशेगाव पूर्णा. आणि हे SP-नं दिले आहे मला, विशाल आनंद पोलीस अधीक्षक. डायरेक्ट SP-नंच आणि एक ठाणेदाराने दिली होती ना आपल्याला. म्हणजे मला वाटते सगळे दिली नाही, मलाच दिली नोटीस. मी बोललो, पत्र पण दिलं आम्ही. तुम्ही जर अशा प्रकारचं मैदान जर तुम्ही जबरदस्तीनं आमच्यापासून हे करत असाल, तर आम्ही प्रचार सोडून उपोषण सुरू करू, नाहीतरी आमचं जन आंदोलनच आहे. सभा घेईल, मैदान तो हम ही लेंगे, मैदान मारेंगे भी हम. झाला. हा 23 तारखेला ताब्यात घ्यावं लागेल. एवढा मोठा मंडप टाकासाठी 23 पासूनच लागेल ना. एका दिवशी मंडप थोडा होते आहे उद्यापासून. मग आता पाहू. आता आम्ही आज पुन्हा प्रशासनाला पत्र देतो, त्यांना सूचना करतोय, आणि त्यांनी नाही झालं तर आम्ही आता त्याचा उद्या काही घटना झाल्या तर त्याला प्रशासन जबाबदार राहील. की या जिल्ह्याचा कलेक्टर, इथला CP हा त्याला जबाबदार राहील. CP शहर प्रमुख, भाजपाचे शहर प्रमुख म्हणून वागू नये त्यांनी. एका मंडपात 2 लग्न होणार नाही. आणि आमच्याजवळ सिटी आहे, कोणाला थांबवायचं आहे मला माहित आहे. पहिले सभा दिलं लेखी स्वरूपात दिलं. कायदेशीर आमच्याजवळ 5 वकीलची टीम आहे. कायद्याशिवाय आम्ही काहीच करत नाही. कायद्याच्या बाहेर आम्ही कधी जात नाही. कोण कायदा हातात घेतली तर मग आम्ही हातात घेतल्याशिवाय काही राहत नाही. मुंबई गिंबेहून मला फोन येत नाही, बंद झाले फोन येणं, आणि मी फोन करणं बंद केले आहे. आम्हाला गावातून फोन येते. मुंबईतल्या फोनला आम्ही घबरावत नाही, दिल्लीच्या मुंबईच्या गावातल्या फोनला घबरावतो आम्ही. पण त्याच्या आधी मत आहे, याचं काही मत आहे का मुंबई दिल्लीवाल्याचं? नाही, आम्ही काही बोलत नसतो कोणासोबत. आमचं जनता सरकार आहे. आमचं दिल्ली मुंबईशी काहीच आमचा संबंध नाही आहे. गावातल्यानं फोन केला तर मग ऐकन, दिल्लीहून आला तर मग अधिक जास्त ताट धरून राहील, अधिक कुस्तीसाठी तयार होऊ. अरे आमचाच उमेदवार याच मातीतला, इथलाच पक्ष आहे, अमरावतीतलाच पक्ष आहे, अमरावतीतलाच नेता आहे. आमचा राजकुमार नेता आहे ना, आदिवासी नेता, आणि इथलाच उमेदवार आहे. आमची माती, आमचे माणसं. एक बबलू देशमुख आहे, एक प्रवीण तायडे आहे, एक कोण आहे माहीत नाही, ते काढतो. तिघाईवर दिला आहे. आणि इज्जतीचा दावा पण आपण ठोकलाय 25-25 कोटीचा.
सगळेले घेरणार आहो, एकाले सोडणार नाही. ते म्हणते ना ते काय म्हणते बे ते तुला दलाली काय म्हणते तो रवी राणा काय म्हणत जाय तोडीबाज. कोण तोडीबाज माहीत आहे त्याला कोण आहे तर. आम्ही तर आवाहन केलं होतं असं एकाचा तर आणून दे पुरावा, आणला नाही सांगायला अजून. प्रशासनावर नेमका दबाव कोण टाकत आहे? आता ते मी त्याला विचारलं ते सांगन थोडे काही येणं फोन आलता म्हणून ते काले सांगणार आहे. पण आता तुम्हाला एवढं समजत नसेल तर मग तर पत्रकारिता सोडून दिली तर बरी आहे. नाही काही गोष्टी आम्ही काय सांगावं काही नाही सांगावं आम्ही ठरवलं आहे ना. हां उद्धव साहेब खूप शांततेनं हे म्हटलं आहे. तुम्ही पहा स्टाईल कोणती होती ते. हा पण मनात काय ते महत्वाचं आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं बच्चू कडूवर दिल्ली मुंबईचा दबाव येऊ शकत नाही. त्याच्यानं फोन करायचं कोणी धाडस करणार नाही. काय कारण त्यांना माहीत आहे ना तीर छूट गया आप पिछा नाही सकता. आम्ही उलट आता ते फोन करून आम्हाला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे म्हणून, नाहीतरी आम्ही पळतो. ठीक आहे. हा कोणाचा ते शिवसेना म्हणजे आमचा मित्र पक्षच आहे ना अंदरून. नाही नाही असं नाही आहे. तुला उलट तुला समजून नाही राहिलं. हा आता पहिले काय झालंय बॅनर पहिले बॅनर छापले तर तिथल्या त्यांनी ते तिथं केलं असणार. आता त्या जिल्ह्यातले काही लोक काही उमेदवार ज्यांनी अपंगासाठी काम केलं, दिव्यांगासाठी काही खासदारांना दिव्यांगासाठी मदत केलेली आहे तर तिथं त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. प्रतिमा गितिमा मलिन नहीं होत, ऐसा कुछ नहीं होता है. कोणासोबत नाही आम्ही सध्या, कोणासोबत नाही आम्ही, फक्त अमरावती सोबत आहे सध्या, बाकी कोणासोबत नाही. नाही गनिमी कावा उघड नसते, अंदरून असते. आमची इच्छा होती मैत्रीपूर्ण लढत आणि त्यांनी जर तसा धर्म पाळला तर राहील, नाही तर नाही राहणार. माझं काय मत आहे का आता आमचं सगळं जोर अमरावतीकर म्हणून आहे. त्याच्यानं महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात काय झालं ते आम्हाला माहीत नाही. इथला गड आम्हाला जिंकायचा आहे. त्याच्यानं महाराष्ट्रात कोण कोणासोबत आहे काय त्याचं काही लेनदेन आम्हाला नाही आहे. आता आम्ही इथं अमरावतीत दिनेश बुब यांना निवडून आणायचं आहे. त्यानं बाकी काय सुरू आहे त्याचं मला काही संबंध नाही. त्या जिल्हा प्रमुखाला आम्ही सांगितलं तर तुम्हाला काम करायचं असेल त्याचं करा, तुम्हाला जो आवडीचा असेल तिथं, तर ते त्या भागातलं त्याचं राजकारण आहे ते करेल तिथे. ते अगोदर छापलं होतं ना. नाही माझं काय मत आहे का आता कोण छापलं काय छापलं मला माहीत नाही, मी बॅनर पाहिलं नाही. तर महाराष्ट्रात कुठं छापलं दिसलं तिथं आपण स्पष्टीकरण देत आहो ना, त्यानं विषय नाही. हां दिलं ना मागं तर स्पष्टीकरण दिलं मी, अकोल्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं, नागपूरच्या बाबतीत दिलं. हां हां तो वेगळा आहे, ते वेगळं आहे. ते खुलासा ठाणेदारानं नोटीस दिली होती, SP-नं खुलासा दिलेला. ठाणेदाराची नोटीस तुम्हाला दिली नाही का झेरॉक्स? ठाणेदाराची आहे ना नोटीस. हो ते ठाणेदाराने दिली होती ना आम्हाला. शरद पवार असं म्हणाले की मी 5 वर्षाची चूक केली होती आणि आता लोकांची या ठिकाणी माफी. पवार साहेबांनी 2दा चूक केली आणि एवढी मोठी चूक केली का ते सगळ्या अमरावतीकरांना भोगा लागून राहिले. एवढ्या मोठ्या चुका करू नये कोणा, मोठ्या माणसानं अशा मोठ्या चुका केल्या तर प्रॉब्लेम होते ना.
पवार साहेबांनी माफी मागायची गरज नव्हती, कारण त्यांनी पहिल्यांदा चूक केली, 2 डाव चुका केल्या. 1 डाव नाही केली, 2 डाव केल्या. हा मग तेच ना. पण त्या 5 वर्षात काय वागले तुम्ही? विधानसभेमध्ये रवी राणानं काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊनच निवडून आले ना, एकटे थोडे आले निवडून. यांची ताकद पाठिंब्याशिवाय पक्षाशिवाय जमत नाही. आणि रवी राणाचा पक्ष त्यांच्या पत्नीनंच फोडला. स्वाभिमान पक्ष फुटला आणि भाजपमध्ये गेल्यात ह्या. तुम्हाला लक्षात नाही आलं वाटते? एक प्रश्न होता, जेव्हा सुरतला गेले होते मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला होता एकनाथ शिंदेंना की तुम्ही आपल्या सोबत आहे, तुम्हाला मुख्यमंत्री करतो. तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की आता खूप उशीर झाला. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील नेत्यांना देखील फोन लावलेला होता, असा गोप्यस्फोट केलेला आहे एकनाथ शिंदेंनी. कसं पाहता? ते मला माहित नाही. त्या दोघांचं मोठे मोठे लोक आहे, आपण काय बोलावं? मी एकदम लहान आहे. आता मला काही माहित नाही ना, मी लई लेट गेलो. सगळे गेल्यावर गेलतो मी. आता आम्ही सगळ्या इकडे शेतकरी शेतमजूर म्हणून मत मागत आहोत. आणि राज्यामध्ये सगळ्या गावागावात दोनही पक्ष जातीचे संघटन तयार करून मतं फोडण्याचा प्रयत्न करत आहे. पाटलाकडे पाटलाचे लोक पाठवतं, तेल्याकडे तेल्यांचे, माळ्याकडे माळ्यांचे, भुईक समाजाकडे धनगरांचे, धनगर समाजाकडे, असे समाजाचे काही लोक प्रत्येक गावात पाठवत आहे. पायजाबे बावा असं करत आहे. आणि मुस्लिमांकडे मुस्लिमचं, असं सगळे इकडे आम्ही सांगत आहोत आम्हाला जातीच्या नावावर मत देऊ नका. आम्हाला शेतकरी शेतमजूर कष्टकरी म्हणूनच मत पाहिजे. नाही दिलं तर आम्हाला काही नाराजी नाही. शेतकरी म्हणून आम्हाला मत द्या, शेतमजूर म्हणून मत द्या. एका इकडे जय श्रीराम म्हणायचं आणि हे 4-5 नेते आमचे प्रवीणजी पोटे, बोंडे साहेब, तिकडे राजू वानखळे, आधी काय साबळे, निविदाताई चौधरी, ते सांगायचं का आम्ही मराठेच नवनीत राणाला निवडून आणतो म्हणून. अरे तुम्ही इकडे जय श्रीराम म्हणता, सगळ्या हिंदूचं नेतृत्व करता आणि इकडे जातीचे गणित मांडताय तुम्ही. चुकीचं आहे. ते सांगतात आम्ही नवनीत राणा हे 5 मराठे निवडून आणतो म्हणते. तर असं बरोबर नाही आहे, हे चांगलं नाही आहे. इवन बोंडे साहेबाचं काल स्टेटमेंट असं आहे का ॲट्रॉसिटी ॲक्ट लावणाऱ्यावर तुम्ही मत मारणार का? तर असं चांगलं नाही आहे हे बोलणं. माझं असं मत आहे का या देशामध्ये भारत म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे, देश म्हणून जगता आलं पाहिजे. निवडणुकीतले लावलेले भांडणं, निवडणुकीत लावलेले जातीचे गणित देशाला घातक ठरू शकतं. आणि म्हणून दिवसात राजूभाऊ वानखळे, नवनीतजी राणा यांचा हे मराठे त्यांचं काम पाहत आहे. बोंडे अचलपूर चांदूर बाजारले पाहत आहे. प्रवीणजी हे मराठे ज्यांना इथून मुंबईपर्यंत झोडपत नाही असं म्हणणारे मराठीसुद्धा तिकडे, म्हणून ते अमरावतीत ते तिकडे त्याचं काम करत आहे. आणि समाजानं ठेका घेतल्यासारखं काम सुरू आहे. ते म्हणतात आम्हीच निवडून आणतोय ना. अरे तुम्ही हिंदू हित की बात म्हणता आणि दुसरे इकडे जाती लोक तुम्ही पाठवता टीमा. हे हजम नाही हो रहा है बात. आम्ही शेतकरी शेतमजूर म्हणून काम कष्टकरी माणसाचे मतं घेणार आणि शेतकरी शेतमजुराचं राजकारण झालं पाहिजे याच्यासाठी लढणार. मनानंच आहे. तुम्ही सांगा इकडे जोरजोऱ्यानं भाषणं करतं, मनानं नाही तर काय तर बोंबलीच्या देठापासून बोंबलून राहिले प्रवीण पोटे, तर मनानं नसते का? तुम्ही सांगा इकडे भाषण करणार नवनीत राणाला निवडून आणा आणि खाली फोन करून एकाले सांग 1000 लोकांच्या समोर कोण चाललं, काय चाललं समोर, याला काही अर्थ असते का? चुकीचं आहे ते. एक चांगला बाजीराव भेटला आम्हाला, तुषार भारती खरे बाजीराव भेटले. हे तर सगळे आंडूपांडू निघाले आहे. ज्यांना लाचारी पत्कारली नाही. लाचारी न पत्कारणारा लोक ब्राह्मण लोकांना शिव्या देते, पण हे बाजीराव निघले. शेतकरी शेतमजुराच्या बाजूने उभे आहे तुषार भारती. बिलकुल. ते काही सांगा लागते का? हे मला सूचना करशील का तू?
ते तुम्ही विचारलं पाहिजे तेले. मैं उसका समर्थन कर रहा हूँ दुबे जी, आप समझ रहे हो, मैं समर्थन कर रहा हूँ. ते किसके साथ है मुझे पता नहीं, लेकिन मैं उसके साथ हूँ, उनके साथ. हा, राजकारणात फायदा घेतल्यासाठी कोणी उभं राहते का? राहतच काही ना काही. हा, खोडके पण त्यांनी लगेच त्यांना त्याच्यासाठी टाळ्या वाजवा बरं आपले लोक. संजय भाऊसाठी हे भी दिलदार आदमी आहे. चिंता नाही काय समोरचं. आम्ही केली काय चिंता? हडा सावन की घटा साले, खडे रहे हम. बिलकुल ताकदीनं काय परिणाम होईल माहीत नाही. अंदर टाकन, प्रकरण काळन, हे करण. म्हटलं काळ जेवढे काळच असन, जेवढे अंदर टाकन, वहां से लढेंगे अंदर से. या मोहिमेतले ते सरसेनापती आहे आमचे. हा, आतमधून नाही, ते स्पष्टच निघून येत्या 2-3 दिवसात. त्याचं काय, वो खुद के राजा आहे. आणि ज्याचं पक्षाशिवाय जमतच नाही, सगळं गणित अंदरचं बयकला आहे, ते आहे तिकडे. कुठे? नाही नाही, असं काहीच नाही आहे तिकडे. असन ते काय, ते तर तुम्हाला माहीत आहे. मलाच म्हणत होते मी पाया पडतो बा, माफी मागतो, यावेळेला समजून घ्या. आणि अर्ज भरल्यावर ते म्हणत होते का दलाल बाज आहे, वसुली बाज आहे, तोडी बाज आहे. 5 मिनिटात बदलतात लोक. हे मुस्लिमांचा काय ठेका घेतला काय यांनी काँग्रेसचा? अरे काँग्रेसनं मुस्लिमांना दिलं काय 5 वर्ष आतापर्यंत? काय दिलं सांगा ना. 48 मध्ये एक आमदार, एक खासदार मुसलमानाचा उभा करू शकले नाही. काय दिलं म्हणा? बबलू देशमुखला विचारा बरं. मुस्लिमांना तुम्ही काय दिलं? साधी आरक्षणाची मागणी होती देशामध्ये, त्यांना ते देऊ शकले नाही. आणि आम्ही स्पष्ट बोलतोय, ते बोलते का आरक्षणाबाबत काँग्रेसवाले? अरे समाज कुठलाही असो, गरीब जो असन तो आरक्षणाच्या वाटेकरी झाला पाहिजे. मग समाज सुखी तर देश सुखी, बलवान होईल. प्रत्येक समाज बलवान झाला तरच देश बलवान होईल ना. बिलकुल 100%. ते किती काही नाही नाही म्हणत असं. अशोकराव तर 2 तास अगोदर प्रेस घेतलं मी काँग्रेसमध्येच राहीन, आणि 2 तासानं म्हटलं मी भाजपमध्ये गेलो. हेच काही खरं आहे काय? 4 वेळा आम्हाला लोक म्हणते तुम्ही काय करा. आणि म्हटलं हे काँग्रेसवाल्याला विचारा किती. आता काँग्रेसवाले हे निवडणूक झाल्यावर भाजपामध्ये जाईन. 20 वर्ष बच्चू कडू प्रहार, फक्त प्रहार, कोई पार्टी का पाठिंबा नाही. उमेदवार प्रचारासाठी मग काय आम्ही 2-3 जण आहे. आम्ही आमच्याजवळ काय दिल्ली मुंबईची फौज आहे? ते अशोकराव चव्हाण यायचं काही सांगता नाही येत ना. हे बबलू त्यांना माहीत आहे. मी जर आता इकडे उभं केला तर हे काय, यांना राजकारणाशिवाय काही कळत नाही. राजकारण म्हणजे सर्व काही आहे. आम्ही शेतकरी म्हणून जगतो, शेतकरी म्हणून मरणार आहोत. ते कायले विचारता तुम्ही? त्याचं तुम्हाला काय लेनदेन आहे? निवडणुकीचं बोला. इकडे जाईन काय तिकडे, हे बाकीचे प्रश्न विचारत ना. ते मुख्यमंत्री गेले तिथं नाही तुम्ही विचारलंय. अरे आम्ही गेलो मागं तर दिव्यांग मंत्रालय आणलं, ते छापलं काय तुम्ही कधी? मग हवे असं ब्रेकिंग झाले पाहिजे. बच्चू कडू के वजह से बना दिव्यांग मंत्रालय. ब्रेकिंग तुम्ही हेडलाईन करायला पाहिजे ना. एका बच्चू कडून एक विचारधारा बदलवल्याबरोबर दिव्यांग मंत्रालय या देशातलं पहिलं आलं. हे अमरावतीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हाँ बिल्कुल, आपके सिवा तो हमारा दिन निकलता नहीं भाई. रोज 4-5 फोन रहते मुझे, मैं जवाब देते रहता. हे रवी पाटलांनी दिले. बरोबर चूक लक्ष. बिलकुल बिलकुल तुमच्याशिवाय जमत नाही. तुमची बातमी कायम राहते ना बाबा, नेहमीसाठी छाप. यायचं आता थोडंसं म्हणजे हे तुम्हाला माहीत आहे, प्रिंटवाले
याचं काय आजकाल लगेच दिसते का नाही 5 मिनिटात. तुम्ही आता उद्या छापाल हेच. विकास तू चुकीचं बोलतोय. मीच फक्त मुद्द्यावर बोलतोय. माझं भाषण सांग, पाठवेल लवकर पाठव भाषण. मी मुद्द्यावरच बोलतोय. मुद्द्यावर बोलतो का नाही बोलत. मला सभा ऐकल्या असेल तुम्ही. मी काय म्हटलं का आत्ता कापसाचे भाव 800 रुपये कमी झाले. 800 रुपये निवडणूक चालू असताना. हा तेच 800 कमी झाले. 800 कमी झाले. 8000 होते 800 कमी झाले एका क्विंटल मागं. तुरीचे भाव 1500 कमी झाले. मला या निमित्तानं या दिनेश भाऊ या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. मी कर्मचारी अधिकाऱ्याचा विरोध नाही करत, पण कर्मचाऱ्याचे 1000 रुपये जर भर निवडणुकीत कमी झाले असते तर काय चित्र राहिलं असतं. आज कापसाचे भाव निवडणूक चालू असताना शेतीमालाचे भाव पडतं. याचा विचार सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकऱ्यांनी केला पाहिजे. हे सगळा याचा संताप मतदानातून व्यक्त केला पाहिजे. इतक्या वेळ पत्रकार परिषद असते का. आता बंद करा ना बस. हे आमचे दिनेश भाऊ आहे जे सांग. हा बिलकुल 2 आमदार आणले शेतकऱ्याच्या नावानं. एक राजकुमार आणि एक मी. आता खासदार येणार आहे आणि हे आले का शेतकऱ्याच्या नावानं 25 आमदार जाणार विधानसभेत. आणि मग हम बोले वो कैसा कायदा होगा. या दिनेश झालं पण तुम्ही आता आभार मान. अल्पशा सूचनेवरून सर्व पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, यूट्यूब चॅनलचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जी दडपशाही सुरू आहे त्याला आपण चौथा स्तंभ आहात आणि मजबूत असा चौथा स्तंभ आहे. उघड डोळ्यांनी आपण तरी या दृष्टिकोनातून पाहू नये. रेल्वेच्या प्रिमायसेसमध्ये निवडणुकीच्या इलेक्शनच्या बूथला जी परवानगी दिली आणि आम्ही आमच्या खाजगी जागेमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही बसले आहात या ठिकाणी परवानगीसाठी जवळपास 8 दिवस आम्हाला विविध कारणांनी तात्काळ ठेवण्यात आलं. इरविन हॉस्पिटलच्या बाजूला आहे हे सबब समोर केली. आता जे दुसरं बूथ आहे ते इरविन हॉस्पिटलच्या बाजूला आहे किंवा नाही याचं चिंतन मंथन आपण करून सतसत विवेक बुद्धीने आम्हाला साथ द्यावी, आमच्या मुद्द्याला साथ द्यावी एवढी विनंती करतो व थांबतो. धन्यवाद. तुमच्यासाठी एक प्रश्न होता. रवी राणाने तुमच्यावर आरोप केला होता की दुपारी झोपेतून 12 वाजता उठता आणि संध्याकाळी ग्लास विकत होता. कसं उत्तर द्या रवी राणाला. माझ्या मते पत्रकार महोदयांनी इतक्या क्षुल्लक गोष्टीला इतक्या मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये विचारू नये. त्यांचा बॅलन्स गेला आहे. हो काय आता दिनेश भाऊ 12 वाजता जर उठत राहिला असता तर शिव टेकडी सकाळी 6 वाजता उठून डेव्हलप झाली असती का. सगळ्यात महत्त्वाचा विषय शिव टेकडी कशी काय डेव्हलप झाली या गोष्टीकडे लक्ष दिल्या गेलं पाहिजे ना का रवी राणाच्या शब्दाला इतकं महत्त्व आपण दिलं गेलं पाहिजे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.